पूर्व भागातील ताजीपेठ श्रीराम मंदिरात श्रीराम आणि सीतामातेचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी 500हून अधिक भक्तांनी विवाह सोहळ्यात अक्षता वाहिल्या। होम हवन पूजा आणि विधी दक्षिण शैलीमध्ये करण्यात आल्या। 5 वेळा अक्षता वाहत भक्तांनी श्रीरामांचे दर्शन घेतले आणि प्रसादाचा आनंद लुटला। सायंकाळी नगरात रथोत्सव काढून श्री रामनवमीचा आनंद साजरा करण्यात आला। नवपेठ राम मंदिरचा पुजारी आहे आणि चैत्र शुद्ध पाडवापासून रामनवमीपर्यंत उत्सव असतो। त्यामध्ये पाडव्यापासून अभिषेक, उपासना, हे भजन हे रोज नवमीपर्यंत चालू असते। आज सकाळी पवमानाचा अभिषेक झाला, 5 ब्राह्मण होते आणि आता गर्दी पण भरपूर असायची। अलंकारात पूजा झाली, चांगली गर्दी। आता पुन्हा संध्याकाळी गर्दी होणार। आणि विशेष म्हणजे गोंंदवलेकर महाराजांनी स्थापन केलं ते का, तर जवळीकर म्हणून एक आता जे आहेत त्यांचे पंजोबा, त्यांना संतती होत नव्हती म्हणून गोंंदवलेकर महाराजांनी त्यांना 13 कोटी राम नामाचा जप करायला सांगितला। त्यांना ते गुण आल्यानंतर परत त्यांना संतती झाली, परंतु तो व्यंग्य झाला। मग महाराज काय म्हणले, तुम्ही राम मंदिर बांधा म्हणून राम मंदिर बांधलं। तर तेव्हापासून नवसाचा राम मंदिर म्हणून प्रसिद्ध झाला। आता आज संध्याकाळी सुद्धा 11 वाजेपर्यंत गर्दी होती आणि या देवळाचे व्यवस्थापक विजय जवळकेकर, श्रीरंग जवळकेकर आणि सुजित जवळकेकर हे व्यवस्था बघतात। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून